उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार प्यावे वाटते, थंडगार खावे वाटते. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक युनिक आणि कोकणी पद्धतीने एक रेसिपी पाहणार आहोत. दहीमध्ये कैरी घालून तर पहा, काय कमालीची ही रेसिपी तयार होते. एकदा बनवलात ना तर 100% तुम्ही सारखीच ही बनवून खाल. एवढी चवीला जबरदस्त ही रेसिपी तयार होते. व्हिडिओ जराही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटीभर दही घ्यायचे आहे. दही घेताना फ्रेश दही घ्यायचे. आंबट दही इथे अजिबात वापरायचे नाही आहे. तर इथे मी घरीच लावलेले दही घेतले आहे 1 वाटीभर. त्यामध्ये अर्धी वाटीभर पाणी घालून घेतले आणि हे आता लगेचच आपण बाजूला ठेवूयात. आता आपण इथे कैरी घेतली आहे. तर कैरी घेताना तोतापुरी कैरी घ्यायची, म्हणजे ती आंबट नसते. त्यामुळे इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे. कैरी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घेतली. नंतर आपल्याला कैरी सोलून घ्यायची आहे. वरची जी साल आहे ती काढून घेते. जेवढी कैरी पाहिजे तेवढीच इथे मी साल काढून घेतली आहे. देठ काढून घेते आणि कैरी कापून घेते. तर आपल्याला जास्ती कैरीचा वापर करायचा नाही आहे. जेवढी पाहिजे तेवढीच कैरी इथे मी कापून घेणार आहे. कैरीची बाट आहे ती काढून घेतली. त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने, आणि एवढीच कैरी मी वापरणार आहे. यापेक्षा जास्तीची कैरी वापरणार नाही आहे. आणि कितपत तुम्ही दही घेताय त्यानुसार इथे कैरी तुम्ही वापरू शकता. जास्तीच आंबट असेल तर अगदी थोडीशीच वापरा, आणि तोतापुरी असेल तर जेवढी मी घेतली तेवढी घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. तर आता मिक्सरच्या साहाय्याने दही आहे ते पूर्णपणे फेटून घ्यायचे. छान असे फेटून घेतले. त्यानंतर बाजूला ठेवले. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी घालून घेतली, थोडंसं पुदिना, 1 हिरवी मिरची कमी तिखटवाली घ्यायची, 4 काळी मिरी घालून घेतली, 5 चम्मचभर जिरे घालायचं आणि कोथिंबीर घालून घेतली. त्यानंतर हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचे आणि ही पेस्ट आहे ती दहीमध्ये घालून घ्यायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले आणि तेच पाणी यामध्ये घालून घेतले. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि इथे मी काळे मीठ 5 चम्मचभर घालून घेतले आणि हे व्यवस्थित असे घुसळवून घ्यायचे आहे ताक. तर आज आपण पाहणार आहोत कैरीचे ताक. कोकणामध्ये कैरीचा सीझन चालू झाला रे झाला की हे कैरीचे ताक बनवले जाते आणि दुपारच्या वेळेला हे प्यायले जाते. खूपच मस्त हे ताक लागते. या अगोदर तुम्ही साधे ताक, मसाला ताक बनवून प्यायला असाल, पण अशा पद्धतीने कैरीचे ताक केव्हाच बनवलात नसाल एवढे मी 100% सांगते. तर इथे कैरीचे ताक आहे ते आपले मस्त असे तयार झालेले आहे. आणि अजूनच हे थंडगार होण्यासाठी यामध्ये आपल्याला आईस ट्यूब घालायचे आहे. तर त्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतली आणि 2 ग्लासमध्ये 4 आईस ट्यूब घालून घेतले. आणि त्यानंतर इथे मी ताक आहे ते सर्व करून घेत आहे. खूपच मस्त हे ताक चवीला लागते बरं का, आणि याची जी टेस्ट आहे ना ती खूपच मस्त येते. त्यामुळे यामध्ये जरूर तुम्ही कैरी घालून हे ताक प्या. तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर खरंच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी अशा पद्धतीने तुम्ही उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी एकदा तरी नक्कीच कैरीचे ताक बनवून प्या. तुम्हाला खूपच मस्त वाटेल. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच
सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.